काँग्रेसचा मुंबईसाठी जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये धारावीचा अदानींचा प्रकल्प रद्द करणार, नवीन धारावी पुनर्विकास प्रकल्प राबवण्याचा जाहीरनाम्यामध्ये उल्लेख करण्यात आलेला आहे। तसंच 500 चौरस फुटाची घरं धारावीकरांना देण्याचा प्रयत्न असेल असंही गायकवाडांनी म्हटलंय। वर्षा गायकवाड यांच्याकडून काँग्रेसचा मुंबईसाठीचा जाहीरनामा प्रसिद्ध झालेला आहे। काँग्रेसच्या या जाहीरनाम्यामध्ये महिलांसाठी भरीव वचनं, बेरोजगारी विरोधात उपाय आणि मच्छीमार समाजाच्या कल्याणासाठी असंख्य योजनांचा समावेश करण्यात आलेला आहे। पट्टीच्या बाबतीत बोलायचं झालं तर बिलकुल धारावीचं जसं सांगितलंय की हा प्रकल्प आम्ही रद्द करून त्या ठिकाणी धारावीचा पुनर्वसन प्रकल्प हा तिथल्या लोकांच्या इच्छेनुसार आणि मागणीनुसार त्या ठिकाणी केला जाईल आणि त्यांच्या इच्छेचा आदर केला जाईल असं आम्ही सांगतो। त्या ठिकाणी आम्ही सांगतोय की धारावीमध्ये जे पुनर्वसन आहेत त्यांना 500 आणि ज्यांच्याकडे अधिकचे घर आहेत त्यांना अधिकचा एरिया दिला गेला पाहिजे आणि त्याची खात्री आम्ही त्या ठिकाणी बाळगू। महालक्ष्मी योजनेच्या अंतर्गत प्रत्येक महिलेच्या अकाउंटमध्ये आम्ही सांगतो की दरमहा 3000 रुपये, तसंच बसचं मोफत जे आहे प्रवासाची सोयीसुद्धा त्या ठिकाणी केली जाईल। बलात्कार, ॲसिड अटॅक, घरगुती हिंसा किंवा लैंगिक अत्याचार पीडितांसाठी मुंबईमध्ये सुरक्षित निवारा आणि त्यांच्यासाठी बाकीचं सल्लामसलत असेल आणि बाकीचं व्यवस्थापन करण्यासाठी आम्ही मुंबईमध्ये 20 ठिकाणी नॉनस्टॉप क्रायसिस सेंटर त्या ठिकाणी काढणार आहोत। प्रत्येक 3 महिन्यांनी सर्व वयोगटातील महिलांसाठी मोफत त्या ठिकाणी वैद्यकीय तपासणीसाठी आठवड्याभराचा कार्यक्रम राबवला जाणार। मुंबईमध्ये ज्या नोकरीच्या ठिकाणी काम करणाऱ्या महिला आहेत त्यांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांना परवडणारी वसतिगृह उभारली जावीत हे सुद्धा आम्ही या मुंबई नाम्यामध्ये सांगत आहोत।